काँग्रेसचे 5 आमदार पक्ष सोडण्याची शक्यता आहे। क्रॉस वोटिंग करणारे ते 5 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। तर पक्षाने कारवाई करण्याआधीच पक्ष सोडण्याचा विचार या आमदारांनी केल्याची माहिती समोर येते। यामध्ये सुलभा खोडके, अंतापूरकर पक्ष सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। तर विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलेले ते 5 आमदार काँग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। पक्ष कारवाई करण्याआधीच आपणच पक्ष सोडण्याची तयारी त्यांनी चालवल्याची माहिती समोर येते। 5 आमदार वेगवेगळे पक्षात जाण्यासाठी चाचपणी करत असल्याची माहिती आहे। याच्यामध्ये सुलभा खोडके या राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतात, तर झीशान सिद्दीकी हे सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतात। जितेश अंतापूरकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। त्यांनी काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाणांची भेट घेतली आहे। तर मोहन हंबिर्डे हे भाजपच्या वाटेवर आहेत, अशोक चव्हाणांच्या द्वारे ते तिकडे जाऊ शकतात अशी माहिती आहे। तर हिरामण खोसकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येते। तर काही दिवसांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 5 ते 7 आमदारांनी हे क्रॉस वोटिंग केलं। पक्षाच्या आदेशाच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांना वोटिंग केल्याचा आरोप झाला होता। त्यांच्यावर कारवाई केली जाणार असंही सांगितलं जात होतं, पण त्याच्यानंतर या कारवाईला ब्रेक लागलेला पाहायला मिळतोय। पण पक्षानं कारवाई करण्याआधीच हे आमदार आता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते। त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची चाचपणी सुरू केल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर ते 5 आमदार वेगवेगळ्या पक्षामध्ये जाण्यासाठी चाचपणी करत असल्याचं कळतंय। यामध्ये एक नाव आहे सुलभा खोडकेंचं, त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊ शकतात अशी माहिती समोर येते। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विनोद, काय सांगाल? क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जाणार असं पक्षाकडून सांगितलं जात होतं, ती कारवाई तर अजून झालेली नाहीये, पण ते आमदार स्वतःहूनच आता पक्ष सोडणार असल्याचं कळतंय, म्हणजे त्यांनी आधीच तयारी केली होती असं म्हणता येईल का? विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं त्यावर अजूनही कारवाई झाली नाही। काँग्रेस पक्षाकडून ही कारवाई होणार नसल्याची बातमी याआधी आपण प्रसिद्ध केली होती। काँग्रेस पक्ष आता त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार नाही अशी भूमिका घेतली असल्यामुळे आता हेच आमदार, त्यापैकी 7 पैकी 5 आमदार असे आहेत की ज्यांनी दुसऱ्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये जाण्यासाठी आपली चाचपणी सुरू केली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सुलभा खोडके या अजित पवार गटांच्या जवळ असल्याची माहिती पुढे येत आहे। तर झीशान सिद्दीकी हे सुद्धा अजित पवार यांच्या गटाच्या जवळ आहेत। तर जितेश अंतापूरकर भाजपच्या वाटेवर, मोहन हंबिर्डे ही भाजपच्या वाटेवर आहे असं या ठिकाणी माहिती मिळत आहे। तर त्यामध्ये हिरामण खोसकर हे आधी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, त्यामुळे ते एकनाथ शिंदे गटांच्या वाटेवर जाणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे ज्या क्रॉस वोटिंग करणाऱ्या 5 आमदारांवर काँग्रेस पक्षाने कारवाई केली नाही, ते आमदार आता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीला लागले आहे। निश्चितच विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पक्षाने जरी कारवाई केली नसली तरी देखील क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना विधानसभेची संधी दिली जाणार नाही असं म्हटलं होतं। कदाचित त्यामुळेच आता हे आमदार चाचपणी करत असतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।